कोपरगावमधील टाकळी फाटा धोंडीबा नगर या परिसरामध्ये खूप दिवसापासून बिबट्याचा वावर आहे। तर आत्ताच काही 5 मिनिटांपूर्वी या ठिकाणाहून बिबट्या गेलेला आहे। तर याविषयी येथील अधिक काही खूप ग्रामस्थ आहेत, तर आपण त्यांच्याकडून याविषयी प्रतिक्रिया घेऊ। काय सांगशाल काका याबद्दल? अहो, आम्ही गेल्या 2 महिन्यापासून एक बिमट्या, त्याचे 2-3 पिल्लं, आमच्या 2-3 शेळ्या खाल्ल्या आणि एवढे परिसरातले लोक 1.5 महिन्यापासून भयभीत आहे। आम्ही शासनाकडे तक्रार केली, पत्रकाराला बरंच सांगितलं, पण अजून काय त्याच्यावर काही निर्णय ते घेईना। आता शेळ्या झाल्या, आता माणसावर सुरू व्हायची पाळी झाली। माणसं ते भिंगारे म्हणून त्यांचं एक झालं, परत अजून दुसरी एक बाई, म्हणजे असं बरीचशी समस्या निर्माण झाली। आता जर वेळीच नाही लक्ष दिलं तर मग माणसावर सुद्धा हल्ले करायला सुरू। याच्या आधी आपण किती वेळा साधारणतः त्यांना काही निवेदन वगैरे दिलेलं आहे? अहो, बऱ्याच वेळा त्यांना आम्ही कळवलं, इकडं सांगितलं, शासनाला सांगितलं, कचेरी सांगितलं, आमच्या इथं म्हणजे येऊन गेले ते बरेच पत्रकार बी काही, पण काहीच त्याचा निर्णय नाही झाला। वन विभागाकडनं याच्या रिलेटेड काही पिंजरा वगैरे काही लावण्यात आला का? काय आता एक 8 दिवसापूर्वी पिंजरा आणला होता, पण तो रस्त्याच्या कडेला ठेवला। त्याच्यात कोणी बोकड्या बांधायचं, कोणी कुत्रं बांधायचं, काही आलंच नाही त्याच्यामध्ये। रस्त्याच्या कडेला कसं काय तो जंगलामध्ये ठेवला पाहिजे, त्याचा वावर 8 दिवस कंटिन्यू इथंच आणि 2 कुत्रे आमच्या गोठ्यात आला, कानकुच करू राहिलं। वन विभागाकडून काही या परिसरात रेकी वगैरे काही करण्यात आली का? काहीच नाही, आम्ही काहीच नाही। त्यांनी कारवाई केली पाहिजे आणि मजूर सुद्धा कामाला येणं शेतीकडं। आज म्हणजे चारा आणायला जायला पंचायत झाली आम्हाला, रात्रीचं चारा आणायला जायचं, दिवसा जायचं, लय अवघड झालं। मोटर चालू करणं म्हणजे अवघड परिस्थिती झाली। शासनाने त्वरित निर्णय घेतला, एकदम गंभीर बाब झाली। हे वन अधिकारीच काम आहे। हे वन अधिकारी काय करतात माहिती का? 500 किलोमीटर सांगतात आणि 50 किलोमीटर पर्यंत सोडतात, बरोबर? ही गोष्ट कोण घेतला का इकडे सोडते? नाही, या गावात त्या गावाला सोडणार आणि हिचा प्रॉब्लेम असाच होणार आहे आणि ते परत येणार। त्यांचे पिल्लं जर असल्यानंतर ते इथंच येणार। हो, काय वाटतं तुम्हाला? गंभीर बाब झाली। नाही, ही गंभीर बाब झाली। माझं असं मत आहे, यांना कुठंतरी लांब सोडलं पाहिजे, नाही तर मग याच्यावर काहीतरी शासनाने काहीतरी कारवाई केली पाहिजे। आता सध्या या ठिकाणावरती बिबट्याचा अनेक काही दिवसापासून वावर आहे। तर आता आपण शासनाला जे वन विभाग आहे त्यांना आपण फायनली काय सांगणार आहात? बंदोबस्त करा, पिंजरे लावा, त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे। हा ना, आता उद्या असं चबाईल धरलं, उद्या जास्त कमी जर झालं असतं काही उचलले तर मग काय करायचं? पोर रस्त्यावर पोर राहतात, ते रस्त्याने हिंडत चांगलं असं। आता रस्त्यावर बाहेर पळालो गेला, काय करायचं त्याला? असं दहशत झाली ना एवढ्या भागामध्ये। आता तुम्ही पण स्वतः बघितलं, तुम्ही आता लाईव्ह बघितला, तुम्ही जे आता प्रत्यक्षात तेव्हा तुम्ही लाईव्ह बघितला तेव्हा विचार करा तुम्ही कशी दहशत आहे बिबट्याची। ही जी चर्चा चालू आहे, लोकप्रतिनिधी जात नाही, ही चर्चा चालली नाही, त्याच्या कानावर जातेच ना लोकप्रतिनिधीच्या, का आपल्या तालुक्यामध्ये बिमटे काय करू राहिले आणि आपण काय करू राहिलो, त्यांचं काय म्हणत आहे लोकप्रतिनिधीचं पाहायचं बिमट्या कुठं कुठं आहे म्हणून। तर नक्कीच आपण या ठिकाणी बघू शकताय की या ठिकाणी ग्रामस्थांनी गेल्या अर्धा तासापासून 10 ते 15 वेळेस जो बिबट्या आहे तो या ठिकाणावरती क्रॉस झालेला आहे। धोंडीबा नगर येथील टाकळी फाटा परिसरावर यामध्ये बिबट्यांचा वावर आहे वराडी वस्तीवरती। तर येथील जे ग्रामस्थ आहे, नागरिक जे राहतात, त्यांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर यावरती काहीतरी शासनाने बंदोबस्त केला पाहिजे। याविषयी आम्ही अनेक वेळा वन विभाग असेल, त्याचबरोबर काही शासन असेल, यांना अनेक वेळा काही निवेदने दिलेले आहेत, पण याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाहीये। आणि वराडे वस्ती, टाकळी फाटा, धोंडीबा नगर या परिसरामध्ये अनेक काही शेळ्या, मेंढ्या असे जे काही आहे, तर बिबट्याने त्यावरती हल्ले केलेले आहे आणि त्याचबरोबर आता बिबट्या माणसांवरती पण हल्ले करत आहे। तर याच्या अनुषंगाने त्यांच्याकडनं एकच माहिती सांगण्यात येते की लवकरात लवकर याची जी माहिती आहे ते वन विभागाकडनं हे काही सिरियसली जे मॅटर आहे ते घेतलं पाहिजे आणि नक्कीच लवकरात लवकर यावरती काहीतरी तोडगा काढला पाहिजे आणि जे स्थानिक प्रशासन पण आहे त्यांनी पण याच्यावरती काहीतरी तोडगा पाडला पाहिजे, जेणेकरून नंतर असा कुठलेही जे प्रकार आहे ते होणार नाही। रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामन शिवकुमार इंगळे, प्राधान्य न्यूज, कोपरगाव।